नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 वरील प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे उद्घाटन केव्हा करण्यात आले? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 28 ऑगस्ट 2024. 28 ऑगस्ट 2024 रोजी पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे उद्घाटन करण्यात आले. एक्स्ट्रा पॉइंट: पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चा कालावधी 28 ऑगस्ट 2024 ते 8 सप्टेंबर 2024 पर्यंत होता. प्रश्न क्रमांक 2. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 ही पॅराऑलिम्पिकची कितवी आवृत्ती होती? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 17वी. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स ही पॅराऑलिम्पिकची 17वी आवृत्ती होती. प्रश्न क्रमांक 3. पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, पॅरिस, फ्रान्स. पॅरिस, फ्रान्स येथे पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे आयोजन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 4. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चा मोटो काय होता? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, गेम्स वाईड ओपन. गेम्स वाईड ओपन असे पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चा मोटो होता. प्रश्न क्रमांक 5. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये एकूण किती देशांचा सहभाग होता? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 170. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये एकूण 170 देशांचा सहभाग होता. प्रश्न क्रमांक 6. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये किती भारतीय खेळाडूंचा समावेश होता? सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 84. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये एकूण 84 भारतीय खेळाडूंचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 7. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे उद्घाटन कोणी केले? सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, इमॅन्युएल मॅक्रॉन. इमॅन्युएल मॅक्रॉन जे की फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत, त्यांनी पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे उद्घाटन केले. प्रश्न क्रमांक 8. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे समारोप समारंभाचे अध्यक्ष कोण होते? आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, अँड्रू पार्सेन्स. अँड्रू पार्सेन्स जे की आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी समारोप समारंभाचे अध्यक्ष होते, म्हणजे त्यांनी समारोप केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे उद्घाटन कोणत्या स्टेडियम मध्ये करण्यात आले? नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, प्लेस डे ला कॉन्कॉर्ड. प्लेस डे ला कॉन्कॉर्ड या स्टेडियम मध्ये पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 10. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे समारोप समारंभाचे स्टेडियम कोणते? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, स्टेड डी फ्रान्स. स्टेड डी फ्रान्स हे पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 चे समारोप समारंभाचे स्टेडियम होते. प्रश्न क्रमांक 11. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये उद्घाटन समारंभात ध्वजवाहक कोण होते? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए भाग्यश्री जाधव आणि ऑप्शन बी सुमित अंतिल हे दोघेही पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये उद्घाटन समारंभात ध्वजवाहक होते.
प्रश्न क्रमांक 12. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये समारोप समारंभात ध्वजवाहक कोण होते? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही, म्हणजेच ऑप्शन ए प्रीती पाल आणि ऑप्शन बी हरविंदर सिंग हे दोघेही पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये समारोप समारंभात ध्वजवाहक होते. प्रश्न क्रमांक 13. भाग्यश्री जाधव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गोळाफेक. भाग्यश्री जाधव हे गोळाफेक या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14. सुमित अंतिल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए भालाफेक. सुमित अंतिल हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 15. प्रीती पाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी धावणे. प्रीती पाल ही खेळाडू धावणे या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 16. हरविंदर सिंग ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी तिरंदाजी. हरविंदर सिंग हे खेळाडू तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17. या प्रश्नाला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता. प्रश्न आहे पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 29. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताने एकूण 29 पदके जिंकली. त्याच्यामध्ये 7 सुवर्ण पदक, 9 रौप्य पदक आणि 13 कांस्य पदक भारताने जिंकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 18. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 18. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताचे स्थान 18वे आहे. प्रश्न क्रमांक 19. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी चीन. चीन या देशाने पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये सर्वाधिक पदके जिंकली. त्याच्यामध्ये त्यांनी एकूण 220 पदके जिंकलेली आहेत. त्यापैकी 94 गोल्ड मेडल, 76 सिल्वर मेडल आणि 50 ब्रॉन्झ मेडल असे एकूण त्यांनी 220 पदके जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 20. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये प्रथम 3 देशांचा क्रम सांगा. 20व्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी वरील क्रम, म्हणजेच 1 नंबरला आहे चीन हा देश, 2 नंबरला आहे ग्रेट ब्रिटन आणि 3 नंबरला आहे USA म्हणजेच अमेरिका. अशा प्रकारे पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 चे प्रथम 3 देशांचा क्रम आहे. प्रश्न क्रमांक 21. पॅरिस मधील 17व्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 7. भारताने एकूण 7 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. तर आता गोल्ड मेडल विजेते खेळाडू कोण कोण आहेत आणि ते कोणकोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे सुद्धा जाणून घेऊया. अवनी लेखरा यांनी नेमबाजी या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलेले आहे. कुमार नितेश यांनी बॅडमिंटन मध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. सुमित अंतिल यांनी भालाफेक या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. हरविंदर सिंग यांनी धनुर्विद्या मध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. धरमबीर नयन यांनी क्लब फेकणे डिस्कस थ्रो या खेळामध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. प्रवीण कुमार यांनी उंच उडीमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि नवदीप सिंग यांनी भालाफेक या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे.
प्रश्न क्रमांक 22. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताने एकूण किती सिल्वर पदके जिंकलेली आहेत? 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 9. भारताने एकूण 9 सिल्वर पदके जिंकलेली आहेत. आता सिल्वर पदक विजेते खेळाडू यांच्याबद्दल माहिती जरा जाणून घेऊया. मनीष नरवाल यांनी शूटिंग या खेळामध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. निषाद कुमार यांनी उंच उडी या खेळामध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. योगेश कथुनिया यांनी डिस्कस फेकणे या खेळामध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. तुलसीमती मुरुगेसन यांनी बॅडमिंटन या खेळामध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. सुहास यथिराज यांनी बॅडमिंटन या खेळामध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. अजित सिंग यादव यांनी भालाफेक या खेळामध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. शरद कुमार यांनी उंच उडी या खेळामध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. सचिन खिलारी यांनी शॉटपुट म्हणजेच गोळा फेकणे या खेळ प्रकारामध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. प्रणव सुरमा यांनी क्लब फेकणे म्हणजेच डिस्कस फेकणे या खेळामध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताने एकूण किती ब्रॉन्झ पदके जिंकलेली आहेत? 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 13. भारताने एकूण 13 ब्रॉन्झ पदके जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 24. अवनी लेखरा या खेळाडूने कोणत्या खेळ प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए शूटिंग. अवनी लेखरा या खेळाडूने शूटिंग या खेळ प्रकारामध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. नवदीप सिंगने पॅरिस पॅराऑलिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F41 वर्गामध्ये डॅश डॅश च्या नवीन पॅराऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले. 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 47.32 मीटर. नवदीप सिंगने पॅरिस पॅराऑलिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F41 वर्गामध्ये 47.32 मीटरच्या नवीन विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26. भारताच्या अजित सिंग आणि सुंदर सिंग गुज्जर यांनी पॅरिस पॅराऑलिम्पिक्स 2024 मध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके जिंकलेले आहेत. तर ही दोन्ही पदके कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे? 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए भालाफेक. अजित सिंग ज्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि सुंदर सिंग ज्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे, हे दोघेही भालाफेक या खेळ प्रकाराशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 27. स्टार ऍथलीट प्रवीण कुमारने पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 फायनल मध्ये डॅश डॅश च्या चमकदार प्रयत्नाने सुवर्ण पदक मिळवलेले आहे. 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 2.08 मीटर. प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनल मध्ये 2.08 मीटरच्या उंच उडीने त्यांना सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 28. होकातो होतेजे सेमाने पॅरिस पॅराऑलिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या F57 शॉटपुट स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकले. तो कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? 28व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी नागालँड. होकातो होतेजे सेमाने ही खेळाडू शॉटपुट या खेळ प्रकाराशी संबंधित आहे आणि नागालँड या राज्यातील तो खेळाडू आहे आणि त्यांनी पॅरिस पॅराऑलिम्पिक्स मध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. ही सर्व माहिती जाणून घेणे खूप महत्वाची आहे. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये कांस्य पदक जिंकले. ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नेमबाजी. भारताच्या रुबिना फ्रान्सने पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये कांस्य पदक जिंकले. ही खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30 पॅरिस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये निषाद कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकले? 30व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी रौप्य पदक. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये निषाद कुमारने उंच उडी या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 31 नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? 31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सुवर्ण पदक. नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स मध्ये पुरुष एकेरी SL3 या खेळ प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 32 सुमित अंतिलने पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये भालाफेक या स्पर्धेमध्ये F54 या कॅटेगरीमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सुवर्ण पदक. सुमित अंतिलने भालाफेक या खेळ प्रकारामध्ये F64 या कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 33 पॅरिस 2024 पॅरालिम्पिक मध्ये भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी डॅश डॅश मिश्र कंपाऊंड ओपन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए धनुर्विद्या. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी धनुर्विद्या या खेळ प्रकारातील मिश्र कंपाऊंड ओपन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34 या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये प्रीती पालने महिलांच्या 200 मीटर T35 खेळ प्रकारामध्ये कोणते पदक जिंकले? ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.